4 ऑगस्ट रोजी श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि या दिवशी शिवामूठ तीळ असणार आहे. शिवामुठीमध्ये तिळाचा योग्य वापर केल्यास आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होऊ शकतात. ऋणमुक्ती होऊ शकते आणि सौख्य संपन्न जीवन सहज साध्य होऊ शकतं. पण शिवशंकरांना काळे तीळ व्हावे की पांढरे तीळ? तर ज्योतिषशास्त्रानुसार काळे तीळ आणि पांढरे तीळ या दोन्हीला आध्यात्मिक महत्त्व आहे. हे दोन्ही तीळ आपल्या इच्छेनुसार वेगवेगळ्या उपायांसाठी वापरता येऊ शकतात. शिवशंकरांना काळे तीळ वाहून पापक्षालन आणि संकटमोचन करता येऊ शकतं, तर पांढरे तीळ वाहिल्यानं शांती, सौंदर्य आणि पुण्यलाभ मिळतो अशी मान्यता आहे. काळे तीळ शनिदोष, पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण देतात, तर पांढरे तीळ सौभाग्य, समृद्धी आणि मानसिक शांती प्रदान करतात अशी मान्यता आहे. या दोन्ही तिळांचा पूजेत योग्य वापर केल्यास भक्तांना भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. श्रद्धा, भक्ती आणि नियमांचं पालन करून हे व्रत पूर्ण केल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. धन्यवाद.